घरात दुधी भोपळ्याची भाजी बनवली की सगळे नाकं मुरडतात. मग आज आपण अशी भाजी बनवणार आहोत की दुधी न खाणारेही बोटं चाटत खातील आणि ओळखणारेही नाहीत की ही दुधीची भाजी आहे. रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूयात. हॅलो एव्हरीवन, मी प्राचीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर सगळ्यात आधी आपण घेणार आहोत दुधी. हा मी गोल आकारात कट करून घेतला आहे आणि स्वच्छ धुवून घेतला आहे. आता त्याच्यामध्ये घालूयात 2 टेबलस्पून इतकं बेसनाचं पीठ. याच्यामध्ये घालूयात हळद, लाल मिरची पावडर, धणे पावडर. हे सर्व चांगलं याला लावून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे आणि ह्याला 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिटं झाली आहेत. गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवूयात. याच्यामध्ये घालूयात 1 टेबलस्पून इतकं तेल. आपण जे भोपळ्याचे काप मसाला लावून ठेवले होते ते सर्व याच्यामध्ये घालून घेऊयात. दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत आपल्याला हे काप भाजून घ्यायचे आहेत. असेच सर्व काप आपण भाजून घेऊयात. रेडी आहेत, साईडला ठेवून देऊयात. एका कढईमध्ये घेऊयात तेल. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालूयात जिरं, हिरवी मिरची, कांदा. हे व्यवस्थित सगळं असं परतून घ्यायचं आहे. कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे. आता याच्यामध्ये घालूयात आले लसणाची पेस्ट. व्यवस्थित परतून घेऊयात. आता घालूयात टोमॅटो प्युरी बनवताना चिमूटभर मीठ, साखर आणि थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून ही प्युरी बनवा, म्हणजे याचा आंबटपणा बॅलन्स होईल. शक्यतो गावरान टोमॅटो घेऊ नका. आता घालूयात धणे पावडर, जिरे पावडर. व्यवस्थित परतूयात. लाल मिरची पावडर. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा. भाजीला चांगला कलर यावा म्हणून याच्यासाठी मी घालणार आहे काश्मीरी लाल मिरची पावडर, गरम मसाला. हे व्यवस्थित चांगलं असं परतून घेऊयात. आता याच्यामध्ये घालूयात दही शक्यतो आंबट घेऊ नका. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आता याला झाकून 2 मिनिटांसाठी चांगली वाफ काढायची आहे. 2 मिनिटं झाली आहेत. बघा, छान असं तेल सुटले. आता याच्यामध्ये घालूयात 1.5 कप पाणी. एकदा मिक्स करूयात. आता आपण जे भोपळ्याचे काप फ्राय करून घेतले होते ते सर्व याच्यामध्ये घालून घेऊयात. भाजीमध्ये मी जे साहित्य वापरले आहे त्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आता घालूयात कसुरी मेथी. ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायची असेल तर घाला, नाही घातली तरीही चालेल, पण घातल्यानंतरच चव फार अप्रतिम येते. आता घालूयात चवीनुसार मीठ. झाकून याला आपण 15 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत. 15 मिनिटांनंतर दणदणीत अशी उकळी आली याला. मस्त असं छान तर्री सुटली बघा वरतून. भाजी एका बोलमध्ये काढून घेऊयात. आता वरतून घालूयात थोडीशी कोथिंबीर. तर तयार आहे आपली दुधी भोपळ्याची भाजी. ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता. टिफिनसाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हो, आपल्या प्राचीच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.